आणि मित्रांनो तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ओके, हॅलो गाईज, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉग्स. तर मित्रांनो कशा आहात, मजेत आहात ना? तर मित्रांनो आज गुढीपाडवा आणि नुकतेच हे बघा देवाची आता आरती झालेली आहे, गुढीची आरती झालेली आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आणि शिवाय ही आपली गुढी. आत्ताच गुढीचं आरती झाली आता आणि आता आपण निघालो आहे नाक्यावरती. चलो. जय छत्रपती शिवाजी महाराजाय नमः. जय शिवशंभो. मित्रांनो नाक्यावर आल्यानंतर आपलं एक भाडं लागलेलं आहे. तर शिडको ऑफिस आहे ना, तुम्ही काही लाकडं घ्यायचे आणि ते इंदिरानगरचं सिग्नल आहे ना तिथं पोहोचवायचं. लोड करण्यासाठी बघा इथं आलो आहे आपण. गॅसच्या टंचाईमुळं लोक लाकडं वापरायला सुरुवात केली लोकांनी. चला, लोडिंग झालेलं आहे, आता आपण निघालेलो आहे. ते बरोबर पण येत आहे. अंकल बैठो. हां बैठो. मित्रांनो बघा आता तिथून लोड केल्यानंतर इथं खाली करण्यासाठी आलो आहे बघा आपण. मित्रांनो ते सकाळी फळ्यांचं भाडं आहे ना, इंदिरानगर सिग्नलवर सोडून आहे ना, आपण नाक्यावर आलो. नंतर आपलं जेवण झालं मस्तपैकी आणि आता नंतर जवळजवळ 2:30 वाजले. तर आपल्याला एक छोटंसं भाडं लागलेलं आहे. ते मिस्त्री आहे ना, त्यांचे 7-8 बल्ल्या वगैरे त्या घेऊन मोरवाडीला पोचवायचे आहे. तर ते लोड करण्यासाठी बघा इथं आलेलो आहे आपण. आता लोडिंग करत आहे बघा. आता मित्रांनो गाडी लोड झाली आहे आणि आता आपण निघालेलो आहे बघा. इकडं सर्व बांधकाम साईट चालू आहे. सर्व हे बघा तुम्हाला जिकडं तिकडं बांधकाम साईट दिसत. सगळीकडे बांधकाम साईट चालू आहे इथं ह्या एरियामध्ये इंदिरानगरला आणि संपूर्ण नाशिकमध्ये पण जिकडे तिकडे डेव्हलपमेंट बांधकामं चालू आहे एकदम जोरात, फार स्पीडने चालू आहे. हे आता फळ्या आणि ते शिकंजे वगैरे आहे ना, ते आपल्याला मोरवाडीत सोडायचे. हे बघा सगळीकडे कामं चालू आहे बघा, जिकडं तिकडं कामं चालू आहे. हा सर्व इंदिरानगर रोड. आता पाथर्डी गाव ते इंदिरा म्हणजे हा डायरेक्ट इंदिरानगरवरून डायरेक्ट द्वारकेला जातो रोड. आणि हे बघा हे डाव्या हाताला आहे ना गजानन महाराजांचं मंदिर आहे बघा मस्तपैकी. जय गणगणात बोते. हे बघा सगळीकडे कामं चालू आहे बघा. आणि अशा उंच उंच बिल्डिंगांचे कामं चालू आहे सर्व. हे बघा सर्व उंच उंच बिल्डिंगांचे कामं चालू आहे. जबरदस्त बांधकामं चालू आहे नाशिकमध्ये.
हे बघा, हे हरेहरेश्वर मंदिर. ओम नमः शिवाय. आणि हा आला राणेनगरचा बोगदा. मित्रांनो, ही आली मोरवाडी बघा आता, म्हणजेच विजयनगर. आणि बघा आता इथंच आपल्याला आहे ना, हे मटेरियल ना, बस इथून डाव्या हाताला त्या बोळीमध्ये खाली करायचं आहे. हे बघा, खाली करण्यासाठी झाले बघा आता. घ्या रप्पा खाली करू. आता आपली गाडी खाली झालेली आहे, तर जाऊ परत नाक्यावर. तर मित्रांनो, आता जवळजवळ 5 वाजले आणि आपल्याला एक दुसरं भाडं लागलेलं आहे. 4च वस्तू घ्यायच्या आपल्याला. आणि त्या इथून राणा प्रताप चौकातून घेऊन आहे ना, महिला बँक आहे ना, शिडको तिथं सोडायचं आहे. ते बघे माणसं पण बसलेले बघा, 2 जण. तर मित्रांनो बघा, आता ते 4-5 वस्तू फक्त त्या लोड करण्यासाठी झाले बघा. आपली गाडी झाली लोड. तर जाऊ आपण महिला बँक शिवाजी चौकामध्ये. काय बरं किती पद्धतशीर भरली गाडी. चलो बाबा बसा. बसा बाबा. पोरायला माहिती आहे मी आजच आलो. पोरायनं खोली बदली केली. चालायचं. हा त्याला आवाज मुळीमध्ये घर आहे. हां चला. ते घर सामान लोड केलं ना, ते खाली करण्यासाठी झालो आहे बघा आपण. खाली असं फिर तू चला जाऊ दे तू. जरा कपट झालं. तर आता आपली गाडी खाली झालेली आहे मित्रांनो. तर आज बघा आता जवळजवळ 6:30 वाजलेले आहे. तर आपण हा व्हिडिओ इथंच थांबू. आज बघा सकाळी एक ते लाकडाचं भाडं लागलं, दुसरं आपण ते मिस्त्रीचं भाडं मारलं आणि तिसरं घर सामानाचं मारलं. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक करा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, तुमच्या काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि मित्रांनो, हसत राहा आणि इतरांनाही हसवत राहा. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ओके, बाय बाय, सी यू. आणि मित्रांनो, तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. ओके मित्रांनो, आपण घरी निघालो ते भाडं सोडून आणि आपल्याला लगेच जागेवरच भाडं लागलं. तर एक कपाट आहे, ते कपाट बडदेनगरवरून घ्यायचं आणि RD सर्कलला सोडायचं. तर आता आपण कपाट आहे ना, आपण गाडीमध्ये लोड केलेलं आहे आणि आता घेऊन चालवलं आहे आपण बडदेनगर RD सर्कलला. हे बघा,
रस्ता खूप खराब आहे त्यामुळं हळूहळू चाललो आपण. हे बघा सर्व खडीचा रस्ता आहे बघा, सर्व खडीचा रस्ता आहे. मित्रांनो आपण घरी निघालो आणि लगेच आपल्याला कपाटाचं भाडं लागलं. तर ते कपाटाचं भाडं आहे ना आपण बडीनगरवरून भरलं आहे ते कपाट आणि RD सर्कलच्या जवळ पोचवायचं आहे. तर बघा आता कपाट लोडिंग करून आणलं आहे बघा आपण. हे बघा आता इथं कपाट उतरवता येते. इथं कपाट खाली उतरवलं आहे, आपली गाडी खाली झाली आहे. चला जाऊ घरी आता. ओके.